आलेली आहे महापौर महोदया. आणि जर कधी जळगाव शहरातील नाल्यांची पोझिशन त्यावेळेस सुद्धा बोललो होतो की कासमवाडी असेल, तुकारामवाडी असेल, ह्या भागामध्ये सुद्धा पाणी घुसतं, तर इतर भागांमध्ये सुद्धा मागील काळामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर याची जबाबदारी कोण घेईल? जर आता या 15 दिवसामध्ये आपण कोणते कोणते नाले आणि कशा प्रकारे सफा करणार आहोत याची आपण या माध्यमातून घ्यावी. मला याला जोडून एक असं रस्त्यांच्या बाबतीतलाही विषय होता. आपण रस्त्यांची एक डागडुजीची निविदा काढलेली महापौर महोदय. मी आयुक्त साहेबांना विचारू इच्छितो की आपण ती निविदा काढत असताना असं 1 ते 19 प्रभाग क्रमांक यामध्ये आपण प्रत्येकाला वेगवेगळं का आपण असं दिलेलं आहे की एक प्रभागाला वेगळी, दुसऱ्या प्रभागाला वेगळी, तिसऱ्याला वेगळी, चौथ्याला वेगळी, म्हणजे तो डागडुजीवाला कशा प्रकारे डागडुजी करेल याचा अंदाज आहे. आपण काढताना मला असं वाटतं प्रत्येक प्रभागाला 10 लाखाच्या आसपास आपण ती डागडुजी करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केलेला दिसतोय. परंतु मला असं वाटतंय की ह्या सर्व प्रभागाला डागडुजीसाठी टायमावरती डागडुजी होईल का, किंवा एक ठेकेदार दिला असता तर त्या माध्यमातून सर्व्हिस झाली असती का, या माध्यमातून माझा प्रश्न माननीय महापौर महोदय आणि आयुक्त महोदयांना आहे की आपण 15 दिवसानंतर पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे, पण या 15 दिवसामध्ये आपण कशा प्रकारे रस्ते, जळगाव शहरातील रस्त्यांची डागडुजी कशा प्रकारे करणार आहोत. समजून घेणार नाही, ऐकून घेणार नसाल तर मग आम्ही सभागृहात बसायचं कशाला? आम्ही जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीत मनपाचं हित लक्षात घेता 9 मीटरचा रोड जात होता, पैसे वाचणार आहे. अध्यक्ष महोदय हे लक्षात घ्या, ते रेकॉर्डला घ्या. पण आमचं तुम्ही हे करत नसाल तर आम्हाला विचारत नसाल तर आम्ही कशाला तुम्हाला सगळं होला लावायचं केला तो मंजूर दिली तुम्ही कसं आम्हाला सांगणार आहे का सभागृहामध्ये? आणि त्यांचं म्हणणं काही हरकत नाही, त्यांचा अजूनही त्यांचं विचारून घ्या. तुम्ही आम्हाला काय अध्यक्ष महोदय विषय चालू असताना फटक्यात त्यांनी तो विषय उचलला. ऐकून घ्या, त्याला अनुमोदन नाही दिलेलं. तुम्ही रेकॉर्ड चेक करा. मॅडम अध्यक्ष महोदय माझं मत आहे, तुम्ही त्याला मान्यता देतायत ना, मान्यता द्या. परंतु माझं एक म्हणणं आहे, त्याला अनुमोदन कोणी दिलं यांच्या प्रश्नाला? मला अनुमोदन दाखवा. अनुमोदन उभा राहिलेला रेकॉर्ड करा आणि दाखवा. दाखवा मला रेकॉर्ड. कुठे अनुमोदन? तुमचं अनुमोदन उभा राहिला आणि त्याला अनुमोदन झालेलं नाही याचा तो विषय सुद्धा झालेला नाही.